13 अपूर्व किशोर कथा. अनुवाद सुमती सरन. गोष्टीचं नाव गोलोलवाला मुलगा. शाळेतला आमचा 6वीचा वर्ग म्हणजे तऱ्हेतऱ्हेच्या वलींचा घोळकाच. आता हर्बन्स लालच बघा. त्याला एखादा अवघड प्रश्न विचारला की तो दौतीमधून एक घोट घेतो. तसं केल्याने बुद्धी धारदार होते अशी त्याची समजूत आहे. मास्तरांनी त्याचे कान पिरगाळले की तो किंचाळू लागतो. धावा धावा, खून खून. मुलं व मास्तर काय झाले ते बघायला धावत येतात. यामुळे मास्तरांना खूप ओशाळल्यासारखं होतं. मास्तरांनी त्याला छडी मारायचा प्रयत्न केला तर तो त्यानंच मिठी मारून काकुळतीनं म्हणतो, क्षमा करावी महाराज, आपण अकबर बादशहासारखे थोर आहात. आपण सम्राट अशोक आहात. आपण माझे मायबाप आहात. माझे आजोबा आहात. माझे पणजोबा आहात. मुलं गमतीने फिदी हसायची आणि मास्तरांची फजिती व्हायची. हा हर्बन्सलाल बेडकं पकडून आणायचा आणि आम्हाला सांगायचा, बेडकांची चरबी जर तुम्ही हातानं लावली तर मास्तरांच्या छड्याचा मार जोरात लागत नाही. पण वर्गात सगळ्यात मासलेवाई कुणी असेल तर तो बोधराज. आम्ही सगळेच त्याला दबकून होतो. त्याने कुणाला साधा चिमटा जरी काढला तरी त्या मुलाचा हात साप चावल्यासारखा भप्प सुजायचा. अगदी बेडर होता तो. साध्या बोटांनी तो गांडील माशी पकडायचा, तिची नांगी तोडून टाकायचा, दोरा बांधायचा आणि पतंगासारखी उडवायचा. फुलावर बसलेलं फुलपाखराला तो झडप घालून पकडायचा, बोटांमध्ये चिरडून टाकायचा, नाहीतर टाचणी लावून वहीमध्ये घालून ठेवायचा. त्याच्या बाबतीत लोक म्हणायचे की बोधराजला तर जर विंचू चावला तर बेचारा विंचू मरून जाईल. बोधराजच्या रक्ताचा इतका विषारीपणा भिनलेला होता की सर्पदंशाचाही त्याच्यावर परिणाम होऊ नये. त्याच्या हातात नेहमी एक गोलोल असायची व त्याचा नेम अगदी अचूक असायचा. पक्ष्यांवर नेम धरायची त्याला फार हौस होती. तो झाडाखाली उभा राहायचा, नेम धरायचा आणि दुसऱ्या क्षणी पक्ष्याचा आर्त स्वर वातावरणात भरून जायचा व पिसांसाठी खाली तरंगत यायचा. तो झाडावर चढायचा, अंडी काढून घ्यायचा आणि घरटा उद्ध्वस्त करून टाकायचा. तो द्वेषबुद्धीचा होता. इतरांना दुखवण्यात त्याला मौज वाटे. सर्व मुलांना त्याची भीती वाटे. फार काय, त्याची आईसुद्धा त्याला राक्षस म्हणायची. त्याच्या खिशात नेहमी विलक्षण वस्तू भरलेल्या असायच्या. एखादा जिवंत पोपट, तऱ्हेतऱ्हेची अंडी किंवा राठ, टोकदार केस असलेला एखादा प्राणी. बोधराजचं जर कुणाशी भांडण झालं तर तो मारक्या बैलासारखा त्याच्या अंगावर धावून जायचा. द्वेषाने त्याला लाथा मारायचा व चावे घ्यायचा. शाळा सुटली की आम्ही आमच्या घरी परतायचो, पण बोधराज मात्र भटकायला जायचा. अनेक नवलकथांचा खजिना त्याच्यापाशी भरलेला असायचा. एके दिवशी तो म्हणाला, आमच्या घरात की नाही एक घोरपड आहे. घोरपड म्हणजे काय ठाऊक आहे? नाही. काय असतं ते? तो फुटभर लांबीचा सपाटणारा प्राणी असतो. त्याला खूप पाय व पंजे असतात. आम्ही थरथरलो. आमच्या घरात जिन्याखाली एक घोरपड आहे. तो पुढे सांगू लागला. तिने जर समजा कुणाला पकडलं तर वाटेल तो झाला तरी ती आपली पकड सैल सोडित नाही. आम्ही पुन्हा थरथरलो. चोर डाकू घोरपड बाळगतात. उंच भिंतीवर चढून जाण्याकरता ते तिचा उपयोग करतात. घोरपडीच्या मागच्या पंजांना ते एक दोर बांधतात व तिला वर फेकतात. भिंतीला स्पर्श होताच घोरपड आपली नखं भिंतीत घट्ट रोवून टाकते. इतकी घट्ट रोवते की 10 माणसंसुद्धा तिला खेचून काढू शकत नाहीत.
चोर मग त्या दोराच्या मदतीने भिंतीवर चढून जातात. गडबडीची पकड सुटते कधी? चोर वर चढून गेले की तिला थोडं दूध घालतात. लगेच ती पकड ढिली करते. अशा अनेक चमत्कारी गोष्टी बोधराज सांगायचा. माझ्या बाबांची बढती झाली आणि आम्ही मोठ्या बंगल्यात राहायला गेलो. तो एक गावाबाहेरचा जुन्या पद्धतीचा बंगला होता. विटांच्या जमिनी, उंच भिंती, उतरती छपरं आणि झाडाझुडपांनी भरलेली विस्तर बाग. घर आरामशीर असलं तरी रिकामं व मोठं वाटायचं आणि गावापासून लांब असल्याने माझे मित्र क्वचितच भेटायला यायचे. याला अपवाद म्हणजे बोधराज. त्याला ती जागा शिकारीसाठी छान वाटली. झाडावर बरीच घरटी होती. माकडे इकडे तिकडे उड्या मारत असायची. झाडीत मुंगसाची एक जोडी राहायची. घराच्या मागच्या बाजूला मोठी खोली होती. अडगळीचं सामान आईनं तिथे ठेवलं होतं. त्या जागेत कबुतरांची वर्दळ होती. त्यांचा घुमण्याचा आवाज दिवसभर तिथून यायचा. झरोक्याच्या फुटलेल्या काचेपाशी मैनेचं एक घरटं होतं. खोलीची जमीन पिसांनी, पक्ष्यांच्या विष्ठांनी, फुटलेल्या अंड्यांनी व घरट्याच्या कट्याकुट्यांनी भरलेली असायची. बोधराजने एकदा एक प्राणी बरोबर आणला. त्याचं काळं तोंड व टोकदार सुळे बघून मला शिसारी आली. बोधराजशी माझी मैत्री आईला पसंत नव्हती. पण मी एकटा आहे व मला कुणी सोबत हवी याची तिला जाणीव होती. माझी आई त्याला सैतान म्हणायची व पक्ष्यांचा छळ करू नकोस त्याला सांगायची. एके दिवशी आई मला म्हणाली, तुझ्या मित्राला जर घरटी मोडायची इतकी हौस आहे तर त्याला आपली अडगळीची खोली स्वच्छ करायला सांग. पाखरांनी खूप घाण करून ठेवली आहे. मी विरोध केला. तूच म्हणतेस ना की घरटं मोडणं दुष्टपणाचं आहे. त्याने पक्ष्यांना मारावं असं कुठे मी म्हणते. त्यांना इजा न करता त्याने घरटी पाडून टाकावीत. पुढच्या वेळी जेव्हा बोधराज आला तेव्हा त्याला अडगळीच्या खोलीत घेऊन गेलो. आत अंधार व दुर्गंध होता. एखाद्या प्राण्याच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं आम्हाला वाटलं. मी मनातून चिंतातूर होतो की कबूल करायलाच हवं. बोधराज जर त्याच्यामुळं वळणावर गेला, घरटी मोडू लागला, पक्ष्यांचं पिसं ओरबाडू लागला, त्याची अंडी फोडू लागला तर रवी आमच्या मैत्रीला आडकाठी घेणाऱ्या आईने बोधराजकडून अडगळीची खोली स्वच्छ करून घ्यायला मला का सांगितलं ते मला उमजेना. बोधराज त्याची गलोल घेऊन आला. छपराखालची घरटी त्याने काळजीपूर्वक न्याहाळली. छप्पर दोन्ही बाजूंनी खाली उतरत होतं आणि त्याला मध्ये एक लांब तुळईचा आधार दिलेला होता. तुळईच्या एका टोकाला झरोक्यापाशी मैनेचं एक घरटं होतं. त्यावर पिंजलेल्या कापसाचे व चिंध्यांचे काही छोटे तुकडे लोंबत असल्याचे मला दिसत होते. कबुतरं तुळईच्या वर खाली डौलाने चालत होते. एकमेकांना साद घालीत होते. मैनेची पिल्लं त्या तिथे वर आहेत. गलोलीने नेम धरून बोधराज म्हणाला. घरट्यातून दोन इवल्याशा पिल्लांची चोची दाखवत असल्याचं मला दिसलं. बघ, बोधराज उद्गारला. ही गंगा मैना आहे. ती ह्या भागात सहसा आढळत नाही. या पिल्लांच्या आईवडिलांची त्याच्या तळपासून चुकामुक होऊन ते इथे आले असावे. यावेळी ते कुठे गेले असतील? मी विचारलं. अन्न शोधायला गेले असतील. पण लवकरच ते परत येतील. बोधराजने पुन्हा गलोलीचा नेम धरला. त्याला अडवावंसं मला वाटलं. पण मी काही बोलायच्या आत सनसनाटीचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ छपराच्या पन्हाळी
वर दगड लागल्याचा मोठा खणखणाट आला. छोट्या चोची दिसेनाशा झाल्या. कबुतरांचे घुमणे, पक्ष्यांचे चिवचिवाटाचे आवाज थांबले. सगळे पक्षी भीतीने निस्तब्ध होऊन गेले असावेत. बोधराजने दुसरा दगड फेकला. यावेळी तो वाशाला लागला. बोधराजला नेमबाजीचा गर्व होता. दोनदा त्याचा नेम चुकला होता. त्यामुळे बोधराजने तिसऱ्यांदा नेम धरला. यावेळी दगड घरट्याच्या एका बाजूला लागला. थोडासा कापूस व काही काटक्या खाली पडल्या, पण घरटं काही मोडलं नाही. बोधराजने पुन्हा त्याची गलूल उचलली. अचानक एका मोठ्या सावलीने खोली भरून गेली. झरोक्यात येणारा प्रकाश झाकला. गोंधळून आम्ही वर पाहिलं. एक मोठी घार पंख पसरून धमकी दिल्यासारखी टक लावून आमच्याकडे पाहत होती. हे घारी हिचं घरटं असलं पाहिजे, मी म्हणालो. छे, घार इथं कसं घरटं बांधील? घार नेहमी झाडावर घरटं बांधते. हे मैन्याचं घरटं आहे. पिल्लांच्या पंखाचा फडफडाट व मोठ्यांदा चिवचिवाट करायला सुरुवात केली. आम्ही श्वास रोखून बघू लागलो. घार आता काय करते? हे घार झरोक्यापासून बाजूला आली. वाशावर जाऊन बसली. तिने आपले पंख मिटले, खरखरीत मान हलवली आणि डावीकडे उजवीकडे निरखून बघू लागली. पक्ष्यांच्या भयग्रस्त किलबिलाटाने वातावरण भरून गेलं. घार रोज इथं येत असली पाहिजे, बोधराज म्हणाला. तुटलेले पंख, पक्ष्यांच्या मांसाचे लचके, गवत जमिनीवर का पडलेले असतात, त्याचा आम्हाला उलगडा झाला. घार या घरट्याची अनेकदा नासधूस करीत असली पाहिजे. बोधराजने घारीवरची आपली नजर ढळू दिली नाही. घार हळूहळू घरट्याकडे सरकत होती. पक्ष्यांचा आक्रोश वाढत गेला. माझे हातपाय गळाले. आता बोधराजने मैन्याची पिल्लं मारली ही काय नि घरीने मारली काय, एकूण एकच. काय फरक पडणार होता? घार जर आली नसती तर बोधराज नक्कीच घरटं उडवलं असतं. बोधराजने गलूल जाऊन घारीवर नेम धरला. घारीला मारू नको, ती तुझ्यावर हल्ला करेल, मी ओरडलो. पण बोधराजने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. घारीवर धरलेला नेम चुकला. दगड छताला लागला. घारीने पंख पसरले व टक लावून खाली पाहिलं. चल, इथून बाहेर जाऊया, मी घाबरून म्हणालो. घार त्या पिल्लांना खाऊन टाकेल. त्याचे शब्द चकित करणारे होते. बोधराजने पुन्हा नेम धरला. घार वाशावरून उडाली. पंख पसरून अर्धवर्तुळात उडून पुन्हा तुळईवर जाऊन बसली. पिल्ले ओरडतच राहिली. बोधराजने गलल व खिशातून काही दगड काढून माझ्या हाती दिले. घारीवर नेम धर, तिला सारखे दगड मारीत राहा, तिला बसू देऊ नकोस, त्याने सूचना दिल्या. मग धावत जाऊन त्याने भिंतीपाशी उभं करून ठेवलेलं टेबल ओढून खोलीच्या मध्यावर आणलं. गलोलीने नेम कसा धरायचा ते मला ठाऊक नव्हतं. एक वेळा मी प्रयत्न केला, पण घार तुळईवरून उडून दुसरीकडे गेली. बोधराजने टेबल मैन्याच्या घरट्याखाली ओढलं. मग एक मोडकी खुर्ची घेऊन ती टेबलावर ठेवली. खुर्चीवर चढून त्याने अलगद मैन्याचं घरटं काढलं. सावकाश खाली उतरला. आता बाहेर पडूया, तो म्हणाला आणि दाराकडे धावला. मी त्याच्या पाठोपाठ धावलो. तो गॅरेजमध्ये गेला. त्याला एकच दार व मागच्या भिंतीत एकच लहानशी खिडकी होती. एक तुळई आडवी केलेली होती. घार इथं येऊ शकणार नाही, तो म्हणाला. एका पेटीवर चढून त्याने मैन्याचं घरटं तुळईवर ठेवलं. मैन्याची पिल्लं आता गप्प बसली होती. पेटीवर उभं राहून बोधराजने आत घरट्यात पाहिलं. मला वाटलं तो त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे दोन्ही पिल्लं उचलून खिशात घालणार. पण बराच वेळ त्यांच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला, थोडं पाणी आण, पिल्लं तहानलेली आहेत, आपण ते पाणी त्यांच्या तोंडात टाकूया. मी एका पेल्यात पाणी आणलं. दोन्ही पिल्लं चोची उघडून धापा टाकीत होती. बोधराजने त्यांना पाण्याचे थेंब पाजले. त्यांना स्पर्श न करण्यासाठी त्याने मला बजावले. स्वतःही त्यांना हात लावला नाही. ते इतकं
इथं असल्याचं त्यांच्या आईवडिलांना कसं समजेल मी विचारले. ते त्यांना शोधत येतील. बराच वेळ आम्ही गॅरेजमध्ये होतो. गाडीनं अडगळीच्या खोलीत पुन्हा येऊ नये म्हणून झरोका कसा बंद करायला हवा यावर त्यांनी चर्चा केली. त्या संध्याकाळी तो दुसऱ्या कशाविषयी बोललाच नाही. दुसऱ्या दिवशी बोधराज